श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. नवरात्रामध्ये शारदीय नवरात्रामध्ये कन्यापूजनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवी रूप असते मानतात. नवरात्रीचा प्रत्येक दिवस शुभ मानला जातो. नवरात्रीत जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकतो किंवा नवमी व अष्टमीलाही आपण कन्यापूजन करू शकतो. सर्वात आधी बघू की कोणत्या वयाची कन्या पूजल्याने काय फळ मिळते. कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षाच्या पर्यंतच्या मुलीची पूजा करण्याची परंपरा आहे. 2 वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते. तर 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूप असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. तर 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असून हिच्या पूजनाने घराचे कल्याण होते. तर 5 वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूप असून हिच्या पूजनाने आजारांपासून मुक्ती मिळते. तर 6 वर्षाची कन्या ही कालिका स्वरूप असून हिच्या पूजनाने राजयोग प्राप्ती होते. तर 7 वर्षाची कन्या ही चंडिका स्वरूप असून हिच्या पूजनाने ऐश्वर्य प्राप्त होते. तर 8 वर्षाची कन्या ही शांभवी स्वरूप असून हिच्या पूजनाने विजय प्राप्ती होते. तर 9 वर्षाची कन्या ही दुर्गा असून हिच्या पूजनाने शत्रूंचा नाश होतो. तर 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा असून हिच्या पूजनाने सर्व इच्छा पूर्ण होतात. तर तुम्हाला तुमची कुठली इच्छा पूर्ण करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही त्या वयानुसार त्या कन्येचं पूजन करायचं आहे. आणि तसंही पूजन करायचं आहे. आपण हे पूजन दर दिवशी नवरात्रात प्रत्येकी एक दिवशी एका कन्येचं पूजनही करू शकतो. नाही शक्य झाल्यास अष्टमीला किंवा नवमीला एकत्रित आपण 9 कन्यांचे पूजनही करू शकतो. तर कन्येच्या वयामानानुसार आपल्याला मिळणारे फळ हे आपण बघितलं. तर आपण एकत्रित नवमीला किंवा अष्टमीला 9 कन्यांचे पूजन करून त्यांचे मनोभावे स्वागत करायचं आहे. त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. त्यांची पाद्यपूजा करायची आहे आणि त्यांना आवडता पदार्थही खायला द्यायचा आहे. वस्त्र किंवा एखादी भेटवस्तू देऊन त्या कन्यांचे पूजन करायचे आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. अशा कन्यापूजनेने आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. जेव्हा हे सर्व काही आपण त्या कन्यांचं पूजन करत असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य येतं त्या अर्थातच तुम्हाला एक शुभदायी आंबेच्या मिळालेला आशीर्वाद देऊन जातं. त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या सोयीने होईल तसं कन्यापूजन करावे. आणि 9 कन्यांचं पूजन करणं जर परिस्थितीमुळे शक्य नसेल तर तुम्ही एकही कन्यापूजन करू शकता. तिला एकाही कन्याला तुम्ही भेटवस्तू आणि पाद्यपूजन करून तुमचं कन्यापूजन हे यशस्वीरित्या पार पाडू शकता. श्री स्वामी समर्थ.